शिवाजी लक्ष्मण खापरे एरंडगाव येथील शेतकरी आहे। यावर्षी जे काही वातावरणात बऱ्यापैकी बदल झाल्यामुळे आणि कांदा पिकावरती अतिवृष्टी झाल्यामुळे रोपांचा अडचण आल्यामुळे काही लोकांनी बाजरी गहू आणि हरभऱ्यासारखी पिकं निवडली, काही लोकांनी फळपिकं निवडली। परंतु जे काही कांदा पीक आहे जे शाश्वत लोकांनी समजलं जातं, त्या शाश्वत पिकाला क्षेत्र जे आहे ते कमी अधिक प्रमाणात काही ठिकाणी वाढलं, काही ठिकाणी कमी झालं। परंतु त्यामध्ये जे काही रोग जो आहे, रोग आणि कीड नियंत्रणासाठी अमाप खर्च शेतकऱ्यांना करावा लागतोय, तरी त्यापासून पाहिजे तसं रिझल्ट जो आहे त्याचा ते आउटपुट शेतकऱ्यांना मिळत नाही। त्यामुळे जास्तीत जास्त खर्च वाढल्यामुळं भावामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्या भावाविषयी काहीतरी शासनाने निर्णय घेतला पाहिजे। तसंच आता काही जे काही वितरिका जे आहे, पालखेड कॅनलला पाणी चालू आहे, पण वितरिकांना अजून वेळ आहे आणि काही ठराविक भागामध्ये पाणी विहिरींचं जे आहे किंवा जे काही अनेक जलस्रोत आहे नदीचे असतील वगैरे ते कोरडे पडले। त्यामुळे कांदा पीक, गहू पीक, इतर पिकांना जे आहे पाण्याची आता गरज आहे, वापसा अवस्थेमध्ये भुकाच्या अवस्थेत आहे। त्यांना लवकरात लवकर पाणी भेटण्यासाठी पालखेड कालवाच्या ज्या काही वितरिका आहे ज्या 33, 34, 35 या वितरिकांना लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावं। त्यामुळे या ठिकाणी तुषार सिंचनासारखे जे काही प्रवाही सिंचन पद्धती आहे त्या आपल्याला अवलंबून ते पीक कसं पाणी येईपर्यंत तग धरून ठेवायचं यासाठी शेतकरी आता प्रयत्नशील आहे। आणि वातावरणातील बदलामुळे ॲव्हरेज जे काही त्याचं उत्पन्न आहे ते घटणार आहे, त्यामुळे त्याचा भावावर परिणाम होईल म्हणून शासनाने त्याचा विचार करावा।